असल्या विचित्र कल्पना घेऊन सुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा, शहाणपणा धरला पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो, मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. मी आई आहे, मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचं जे वाईटपणा आहे त्याला अगदी सांगणार की हे करू नका, ते तुमच्या भल्यासाठी. मी काय गुरुबिरू नाही आहे, मला तुमच्याकडनं काही नको, फक्त एवढंच की तुमचं भलं आणि कल्याण झालं, तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार, त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आली आहे त्यांना मी सांगते, कोणीही वाईट वाटून घेतलं तर गेले ते कामातून, व्हायब्रेशन जाणार, मी काढत नाही. हा हा येतात का थंड बिंड काय हातात आयला लागले, झालं आता कसलं काय उत्तम. डॉक्टर्सना सुद्धा सगळं पॅरासिम्पथॅटिक आहे आमचं, कंट्रोल कंट्रोल ऑफ द पॅरासिम्पथॅटिक आहे. आले ना थंड हातात इमिजिएटली. नाव यू डॉक्टर्स हॅव टू कम आउट. कारण डॉक्टर्स लोकांची डोकी म्हणजे खोकी करून ठेवलेली आहे, कुणी ऐकायला तयार नाही. हो, मी करू तरी काय मला समजत नाही. घरामध्ये देवाचा फोटो ठेवते, पण जर मी म्हटलं की मी तुम्हाला देवाचा आणखी कॅन्सरचा संबंध दाखवते तर तयार नाहीत. म्हणजे ह्यांच्याशी बोलायचं तरी कसं? प्रॉब्लेम असा आहे ना. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा, आणि जी मंडळी ध्यानात बसली त्यांनी जरासं असं बघायचं. बघूया, येते थंड तुम्हाला हातामध्ये असं थंड येईल. आता मी बघतो तुम्हाला. वा उत्तम. बघा आता जो आवाज आला की नाही, असाच आवाज आपल्या ओमचा आवाज ज्याला म्हणतात तो असतो. कळलं का? म्हणजे ही एनर्जी वाहते आहे ना, आणि जेव्हा ती वाहत आहे पण ती पूर्णपणे चॅनलाइज झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो, किंवा ती चॅनलाइज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो. म्हणून आपल्यामध्ये जो ओमचा आवाज कधी कानामध्ये आवाज येणार, कधी डोक्यामध्ये आवाज येतो, त्यावेळेला असं समजायचं की अजून ती एनर्जी पूर्णपणे ॲडजस्टेड आणखी चॅनलाइज नाही, म्हणून तसा आवाज येतो. म्हणून तो आवाज जर आला तर असं समजलं पाहिजे की ती जी एनर्जी आहे ती अजून बरोबर व्यवस्थित आपली बसलेली नाही, तिला बरोबर फिट करावी लागते. आणि त्याला फिट करण्याचे प्रकार म्हणजे काही ह्या स्क्रूचे नाही आहेत, पण मनाचे स्क्रू फिरवावे लागतात. ते जर मनाचे स्क्रू जर तुम्ही फिरवता आले तुम्हाला, कारण आमचं मशीन वेगळं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही जर विचार करून आपल्या मनाचे थोडे जर स्क्रू फिरवायला सुरुवात केली तर हा जो वेस्टेज आहे त्या एनर्जीचा, जो आज तुम्हाला कानात डोक्यात वगैरे ऐकायला येतो, तो जाऊन निव्वळ त्याच्यातनं स्वर असा निघेल की तो मौन होऊन जाईल, स्वर मौन होऊन जाईल. आता काही एनर्जीचा स्वर आला नाही म्हणजे आपण म्हणतो अगदी बेस्ट पोझिशनला आला, तसंच आहे. त्या एनर्जीला एकदम मौन स्थितीला ती आली म्हणजे समजायचं की आपण त्या स्थितीत आहोत जिथे वी कॅन यूज इट. कळलं का आता? ओमचा जो अर्थ येतो, लोक म्हणतात आतून ओमचा आवाज येतो, 7 तऱ्हेचे आवाज येतात, येतात ते म्हणजे बरोबर नाही, आला नाही पाहिजे आवाज. ह्याच्यातनं पुष्कळचे आवाज येतात. हे आवाज येत असताना ही मशीन बिघडलेलं आहे, म्हणजे बिघडलेलं नाही, पण ह्या मशीनीतनं येणारी जी शक्ती आहे ती बरोबर ॲडजस्टेड नाही. तसंच आहे ओमचा जो आवाज येतो तो म्हणजे काय, आम्ही मोठे दुर्ग मिळवले म्हणून जे लोक म्हणतात त्यांना म्हणजे जरा अर्धवट नॉलेज आहे, त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की ते चुकलेलं आहे. आवाज बिवाज काही आला नको. खरं म्हणजे आवाज आधी सुरुवातीला आला हरकत नाही, म्हणजे काय की तुम्ही ऐकता आवाज, बरं काही हरकत नाही, कारण आता एनर्जी लागली.
मग ऍडजस्ट करून घ्यायचं. काय गोष्ट आहे, असा आवाज का आला, आपण ऍडजस्ट करून घ्यायचं. ऍडजस्ट करून घेतल्यानंतर समजलं पाहिजे की हां आता बरोबर आलेलं आहे, आता ही एनर्जी वापरली पाहिजे, घेण्यासाठी किंवा देण्यासाठी, दोन्ही गोष्टीसाठी. आता हे माईक जर ह्याच्यामध्ये आवाज येत असला तर माझा आवाज ह्याच्यातनं कसा आहे, तेव्हा जर काही जरासं ॲडजस्टमेंटला फरक असला तर परमेश्वराचा आवाज आपल्यातनं कसा जाईल, त्याची शक्ती आपल्यातनं कशी जाईल. तेव्हा ह्या मशिनीला पूर्णपणे मौन झालं पाहिजे. तसंच तुमच्या ह्या शक्तीला सुद्धा आतून मौन झालं पाहिजे. मौन होणं म्हणजे बेस्ट ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटीचं जे अगदी तंतोतंत डेलिकेट अगदी ॲडजस्टमेंट आहे ते जेव्हा मौन झालं म्हणजे बेस्ट आहे. म्हणजे मग ते जे वरून येणार आहे ते मुखरित होतं. कळलं का? म्हणून ते आता एक सांगते मी, कारण मी परवा ते वाचत होते एक पुस्तक हठयोगावरती, म्हटलं बघावं. ते एवढं तर पुस्तक लिहून ठेवलं म्हणा. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की असे आवाज येतात. म्हटलं म्हणजे काय हो, मशीन बिघडलेलं आहे. आता कसं सांगायचं, कारण मशीन आम्ही केलं आहे ना म्हणून आम्हाला माहिती, मशीन खराब आहे. ते ऐकत बसू नका, ते काही चांगलं नाही. आवाज येतो म्हणजे ते मशीन खराब आहे, म्हणजे ॲडजस्टेड नाही आहे म्हणून आवाज येतो. आता हे तुम्हाला अनुभव येईल. तुमचा जरा आजार येऊ देत, तुम्हाला काही त्रास असला म्हणजे आवाज येणार डोक्यात, डोकं भणभण करणार, काहीतरी असा त्रास असला म्हणजेच आवाज येतो. तुम्ही जर पूर्णपणे अगदी स्वस्थ असाल तर मौन असणार, मौन आणि ती शांती आणि मौन, ह्या दोन गोष्टी स्थापित होतात. आता सांगायचं म्हणजे आज वेळ कमी आहे. पायावर येणं एकदा सुरू झालं म्हणजे धडाधड माझे पाय परवा तुम्ही सगळ्यांनी मिळून मोडून टाकले. तेव्हा हे पाय जरा थोडे दिवस आणखीन चालू द्यावेत अशी विनंती आहे. तेव्हा कारण मी काही ईश्वर केले नाहीत माझे पाय. तुम्ही जर माझे पाय मोडले तर माझं काही ठीक होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की माझे पाय एवढ्या जोरात धरून वगैरे ओढू नका. आणखी जरी ह्या पायाने पुष्कळ शक्ती वाहते पण तरी जरा नाजूक आहे ते. तेव्हा हळूच हात पायाखाली ठेवून अगदी डोकं जर सरळ ठेवलं तर बरं असतं ते. पण इतक्या जोरामध्ये पाय दाबून असं ओढून धरायचं नाही. कृपा करून विशेषतः आपल्या मराठीशाही माझ्यावर गाजवू नका. मी गरीब माणूस आहे. परवा कारण तुम्ही लोकांनी इतके माझे पाय ओढले की माझी मुलगी म्हणायला लागली तुझ्या पायाला कुणी हे मारले का. चापक्याचे फटके असं वाटतंय पायामध्ये ओढ आल्यासारखे. अर्थात त्याला काय हरकत आहे मला, तुम्ही प्रेमाने करता. पण प्रेमाला अगदी नचकाच घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. जोपर्यंत अर्धा शेर मासने काढलं तोपर्यंत आपण प्रेम प्रदर्शन केलं नाही वगैरे वगैरे असं नसतं. अगदी उलट नाजूकपणाने, व्यवस्थितपणाने, श्रद्धेने कोणतंही कार्य केलं म्हणजे सुबक दिसतं आणि बरं असतं. तेव्हा थोडंसं माझी काळजी घ्यावी त्या बाबतीत असं माझी जरा विनंती आहे. किती असलं तरी आई म्हणजे आईच असते ना. तिला मुलं जायला लागली म्हणजे देवी असो का कुणी असे ना का, की तिला वाटतंच की मुलांना सोडून मी आता कुठे निघाले असं वाटणार. काय आहे आता, पण सहयोगात राहायचं तर काय काय करायचं ते लक्षात घे. आणि तुमच्या सिस्टर नाहीत पण ह्या ती मुलगी आहे पण इथेच आल्या, ह्या पार झाल्या का, झालं. आता फोटोवर बसायचं, विसरायचं नाही. आपल्याला रोग होता तो